कोणी पाठीवर, कोणी पोटावर, कोणी डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपतं. स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार मणका म्हणजे स्पाइन अलाइनमेंट हेल्दी असणारी पोझिशन झोपेसाठी अत्यंत चांगली. त्यामुळे पोटावर झोपण्यापेक्षा पाठीवर किंवा कुशीवर झोपणं चांगलं. चला झोपण्याची बेस्ट पोझिशन जाणून घेऊया. जगभरातील 60% लोक कुशीवर झोपतात. यात स्पाइन अलाइनमेंट हेल्दी राहते. पाठदुखी, हार्टबर्न किंवा जळजळ आणि घोरण्याचा त्रास असेल तर या पोझिशनमध्ये झोपणं चांगलं. स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार गर्भवती महिला, ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास, पाठदुखी, स्लीप ॲपनिया, घोरण्याचा त्रास असणाऱ्यांसाठी ही पोझिशन खूप फायदेशीर आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील कुशीवर झोप चांगली. स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार पाठदुखी असलेल्यांनी कुशीवर झोपून गुडघ्यांमध्ये उशी किंवा ब्लँकेट ठेवलं तर खूप फायदा होतो. पबमेडमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार पोटावर झोपणं किंवा प्रोनिंग पोझिशन स्लीप ॲपनियाच्या रुग्णांसाठी चांगली आहे. यामुळे ऑक्सिजन डिसॅच्युरेशन इंडेक्स वाढला. सोप्या शब्दात शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण झोपेत कमी झालं नाही. पण हेल्थलाईनच्या माहितीनुसार पोटावर झोपणं पाठ आणि मानेसाठी चांगलं नाहीये. यामुळे स्नायूंवर आणि जॉईंटवर खूप ताण येतो. पोटावर कोणी झोपू नये. गर्भवती महिला, पाठ आणि मानदुखी असेल तर. पाठीवर झोपणं ही दुसरी मोस्ट पॉप्युलर पोझिशन. यात मणक्याची अलाइनमेंट योग्य राहते, बॉडी वेट योग्य डिस्ट्रीब्यूट होतं आणि पाठ किंवा मान दुखत नाही आणि चेहऱ्यावर उशी किंवा मॅटचे वळही उठत नाहीत. त्यामुळे स्किन चांगली राहते. स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार लंबर स्पाइनमध्ये पेन, मानेचं दुखणं, नाक सारखं बंद राहण्याचा त्रास असलेल्यांसाठी ही पोझिशन चांगली आहे. तर स्लीप फाउंडेशनच्या माहितीनुसार खूप जास्त सर्दी असेल तर उशीचा वापर अपर बॅक थोडी वर करण्यासाठी करा, ज्यामुळे एअरवेज ओपन राहतील आणि नाक ड्रेन होण्यास मदत होईल. या पोझिशनमध्ये गर्भवती महिला, घोरणं किंवा स्लीप ॲपनिया रुग्ण, पाठदुखी, ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास आणि ज्येष्ठ नागरिकांनी झोपू नये. फिटल पोझिशन 10पैकी 4 लोक, खास करून महिलांना ही झोपण्याची पोझिशन खूप आवडते. WebMDच्या माहितीनुसार गर्भवती महिला, घोरण्याचा किंवा स्लीप ॲपनियाचा त्रास, पाठदुखी किंवा ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास असलेल्यांसाठी ही पोझिशन एकदम चांगली आहे.